Email. Okay. Almost all of you are aware about emails, and those who have a smartphone or Android phone, okay, I think they cannot enter into that phone unless they have an email ID or valid email. In the beginning, we will see what is meant by email and what are its features. सुरुवातीला आपण पाहू की ईमेल कशाला म्हणायचं आणि त्याचे फीचर्स काय आहेत तुम्हाला माहीत आहेत, बट स्टील विल रिपीट इट. याला ईमेलला काय म्हणतात, म्हणजे ईमेलचं लॉंग फॉर्म काय आहे तर ई फॉर इलेक्ट्रॉनिक आणि मेल मीन्स मेल संदेश, जो की इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसच्या माध्यमातून पाठवला जातो त्याला आपण ईमेल म्हणतो. ओके, इलेक्ट्रॉनिक मेल. सुरुवातीच्या काळामध्ये लॉंग ॲगो मेसेज किंवा मेल कशाने पाठवलं जायचं किंवा त्याला काय म्हटलं जायचं तर संदेश म्हटलं जायचं. संदेश म्हणजेच मेसेज किंवा मेल. ओके, किंवा पोस्ट म्हटली जायची किंवा लेटर म्हटलं जायचं. आणि हे पाठवण्यासाठी शक्यतो एक तर पोस्ट ऑफिस किंवा पोस्ट असायचं किंवा कुरिअरची सेवा असायची. त्याचबरोबर एकदम सुरुवातीच्या काळामध्ये ओके, ज्या काळात कदाचित लिहिण्याचा जस्ट शोध लागला होता, काही पिजन्स वापरले जायचे. पिजन्स मीन्स कबूतर किंवा काही ईगल वगैरे वापरले जायचे. ओके, आणि त्या काळात एकतर चिठ्ठी लिहिली जायची किंवा त्याला खलिता म्हटलं जायचं. ओके, नंतर मग कार्ड्स आलेत. कार्ड माहीत आहेत तुम्हाला, तुम्ही कदाचित लहानपणी पाहिले असतील किंवा वापरले असतील. नंतर टेलिफोन्स आलेत, टेलिग्राम्स आलेत आणि आता रिसेंटमध्ये मोबाईल्स आपण वापरत आहोत त्याच कामासाठी. ठीक आहे, तर ईमेल कशाच्या माध्यमातून पाठवला जातो? इलेक्ट्रॉनिक मेल थ्रू इंटरनेट. आणि इंटरनेट कशाच्या माध्यमातून कनेक्ट केलं जातं तर आयदर थ्रू लॅन ऑर थ्रू वायफाय. ओके, तुमच्याकडे आता इंटरनेट वायफाय म्हणा किंवा वायरलेस कनेक्शन असतं. मोबाईलमध्ये वायरलेस कनेक्शन असतं, पण तुम्ही जर एखाद्याचा हॉटस्पॉट ऑन केला तर ते दुसऱ्याला तर वायफायच्या मार्फत तो मिळतो. आणि लॅन म्हणजे ज्याला केबल लागतो. तुम्ही जर आपली कम्प्युटर लॅब पाहिली असेल कॉलेजची, तर त्या एक कम्प्युटर दुसऱ्या कम्प्युटरला इंटरनेटने जोडलेला आहे, परंतु हा इंटरनेटची जोडणी करण्यासाठी एक केबल वापरला जातो. ओके, आणि त्या केबल म्हणजेच लॅन म्हटलं जातं त्याला. आता ईमेलचे कुठल्या सर्व्हिसेस आहेत किंवा कुठल्या कंपनीज ईमेलची सर्व्हिस प्रोव्हाइड करतात तुम्हाला माहीतच असतील. जीमेल इज द मोस्ट फेमस वन. तुमच्यापैकी मॅक्झिमम लोकांचे जीमेलचे अकाउंट आहेत आणि आजकाल गुगलने सगळं वर्ल्ड मोनोपोलाइज केलं असं म्हटलं तरी चालेल. मोनोपोली आहे सगळं गुगलची. आणि गुगलवर जर काम करायचं असेल तर गुगल म्हणतो की तुमचा जीमेल आय डी द्या. ओके, जीमेल आय डी नसेल तर जीमेल आय डी बनवावा लागतो बऱ्याचदा. त्यामुळे जीमेल हा सगळ्यांकडे आजकाल कॉमन आहे. सर्वात जुन्या मेलपैकी एक मेल आहे तो म्हणजे याहू मेल. तुम्हाला ओळख असेल, तुमच्यापैकी काही लोकांचे याहूवर मेल सुद्धा असतील. ओके, तर विशाखा तुझा आवाज म्यूट कर. सॉरी वंशिका. तर याहू हा एक जुन्यापैकी मेल आहे आणि त्याचबरोबर तसाच एक जुना मेल आहे तो म्हणजे रेडिट मेल. रेडिट मेल त्याची सर्व्हिस बाकीच्यांपेक्षा चांगली आहे असं कन्सिडर केलं जातं. आणि रेडिट मेलवर जो आपण अटॅचमेंट पाठवतो, व्हिडिओज असतील किंवा काही म्युझिक असेल वगैरे, तर रेडिट मेलवर त्याची लिमिट ही जास्त आहे. आणि जीमेल याहूवर वगैरे त्याची लिमिट जी आहे पाठवण्याची ती थोडीशी कमी आहे. आणि रेडिट मेल हे मॅक्झिमम ऑफिसेसच्या ठिकाणी वापरतात. जीमेलही वापरतात, पण रेडिट मेल थोडंसं स्टँडर्ड व्हर्शन म्हटलं जाते. सुरुवातीच्या काळामध्ये जर रेडिट मेल तुम्ही 6 महिने ओपन नाही केला तर तुमचा आय डी ऑटोमॅटिकली त्यातून निघून जायचा. त्यामुळे रेडिट मेल सुरुवातीच्या काळामध्ये वापरायला लोक टाळत होते. त्याचबरोबर एक आउटलुक मेल आहे. ज्यांचं कोणाचं मायक्रोसॉफ्टसोबत कामं असतात, मायक्रोसॉफ्टचे सॉफ्टवेअर असतात बरेचसे, आणि त्यांना जर त्यावर काम करायचं असेल तर मायक्रोसॉफ्टचा आय डी म्हणजेच आउटलुकचा जर आय डी असेल तर मायक्रोसॉफ्टवर काम करणं सोपं जातं किंवा ते प्रिफर करतात त्या आय डीला. ओके, अशा खूप साऱ्या कंपन्या आहेत, त्यापैकी ह्या 4 फेमस कंपनीज आहेत किंवा जास्त वापरत असलेल्या कंपन्या आहेत. आता ईमेल
पाठवण्यासाठी किंवा रिसीव्ह करण्यासाठी काय गरजेचं आहे. ओके, तर देर आर 2 थिंग्स विच वी शुड रिक्वायर. ते म्हणजे एक तर ईमेल आय डी पाहिजे आणि पासवर्ड पाहिजे. ओके, आणि हे दोन्हीही युनिक असतात. युनिक म्हणजे आपल्यासारखे दुसरं कोणाचीही तशी ईमेल आय डी किंवा तसा पासवर्ड नसतो. कमीत कमी पासवर्ड तरी वेगळा पाहिजे किंवा ईमेल आय डी तर वेगळा असतो. ओके, पासवर्ड कदाचित एक असू शकतो बऱ्याचदा, परंतु ईमेल आय डी मात्र हा वेगळा असतो. त्याच्यामध्ये काहीतरी तुम्हाला चेंजेस करावं लागतात आणि म्हणून आजकाल तुम्हाला ईमेल आय डी जर नवीन बनवायचा असेल तर तुम्ही तुमच्या नावाचं ईमेल आय डी बनवू शकत नाही. मग काय करावं लागतं आपल्याला, त्याच्यामध्ये कुठलं तरी डिजिट एंटर करावं लागते किंवा एखादं स्पेशल कॅरेक्टर ज्याला आपण स्टार म्हणतो किंवा स्लॅश ते हॅश म्हणतो वगैरे तर किंवा डॉट म्हणतो, तर असे काहीतरी कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये एंटर करावं लागतात आपल्याला. ओके, तर हा युनिक ईमेल आय डी पाहिजे आणि पासवर्ड पाहिजे, तेव्हाच आपण ईमेल पाठवू शकतो किंवा तयार एकमेकांसोबत रिसीव्ह वगैरे करू शकतो. त्याचबरोबर अजून काय लागतं, तर एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइससुद्धा लागते. ओके, अदरवाईज वी कॅनॉट सेंड मेल्स. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये मग तो कम्प्युटर असू शकतो, लॅपटॉप असू शकतो, टॅबलेट असू शकतो किंवा एखादा मोबाईलसुद्धा असू शकतो. ओके, हे आपल्याला माहीत असलेले फॉर्म्स आहेत. तर यापैकी कुठलाही एखादा फॉर्म असेल तर तुम्ही ईमेलवर टेक अँड गिव्ह म्हणा किंवा कम्युनिकेशन करू शकता. आता ईमेलला काही लिमिटेशनसुद्धा आहेत. हॅलो साक्षी, ईमेलला काही लिमिटेशनसुद्धा आहेत. त्यामध्ये आपण टेक्स्ट पाठवतो. सुरुवातीच्या काळामध्ये टेक्स्टची सुद्धा मर्यादा होती, म्हणजे खूप सारं लांबलचक टेक्स्ट पाठवू शकत नव्हते. पण आज या काही वर्षामध्ये किंवा 10 वर्षामध्ये वगैरे त्यांनी ही सुविधा उपलब्ध करून दिली की तुम्ही लांबलचक टेक्स्ट मेसेज पाठवू शकता. 25 MB पेक्षा जास्त डेटा तुम्ही पाठवू शकत नव्हता. आधी तर जीमेलवर 15 MBच होतं आणि रेडिट मेलवर 25 MB होतं. पण आता जीमेलने या काही दिवसामध्येच, म्हणजे या 1-2 वर्षामध्ये एक सुविधा तुम्हाला उपलब्ध करून दिली. ती म्हणजे 25 MB पेक्षा जर मोठी फाईल असेल तर ती आपल्या गुगल ड्राईव्हमध्ये डाउनलोड होते आणि गुगल ड्राईव्हमधून त्याची एक लिंक आपल्या ईमेलवर येते आणि ती लिंक समोरच्याला जाते. ओके, तर ही एक नवीन फॅसिलिटी गुगलने आता नवीन सुरू केलं आहे. गुगल ड्राईव्ह तुम्हाला माहीत असेल, आपले जे काही मोठे मेल असतात ते तशी ॲटोमॅटिकली सेव्ह केले जातात. ओके, किंवा तुम्ही डाउनलोड करताना 2 ऑप्शन येतात. जर एखादी फाईल अटॅच केलेली असेल मेलला आणि त्याला जर डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला 2 ऑप्शन्स मिळतात. एक डायरेक्ट डाउनलोड करणं आणि दुसरं गुगल ड्राईव्हमध्ये डाउनलोड करणं. ओके, तर तो गुगल ड्राईव्ह महत्त्वाचा असतो, जो की तुमच्या ईमेलसोबत मिळतो आणि प्रत्येक गुगल ड्राईव्हमध्ये 15 GB पर्यंत डाटा तुम्ही सेव्ह करू शकता, तुम्हाला माहीत असेल. ओके, 15 GB डाटा सेव्ह करू शकता. हे मी तुम्हाला नंतर प्रॅक्टिकली सांगणारच आहोत. त्यानंतर अटॅचमेंट, पूर्वीच्या काळामध्ये 10 पेक्षा जास्त अटॅचमेंट तुम्ही पाठवू शकत नव्हता. पण आता तुम्ही 10 पेक्षा जास्तही अटॅचमेंट पाठवू शकता. ओके, ती लिमिट त्यांनी आता काढलेली आहे. ठीक आहे, आणि कॅन बी सेंड टू इंडिव्हिज्युअल ऑर ग्रुप. एका व्यक्तीला पाठवू शकता किंवा एकापेक्षा जास्त. ॲट अ टाईम तुम्ही 500 व्यक्तींना मेल पाठवू शकता. ओके, म्हणजे दिवसभरामध्ये एक तर तुम्ही 500 पाठवा किंवा एकदाच 500 पाठवा. तर 500ची लिमिट मेल पाठवण्याची गुगलने तरी दिलेली आहे. बाकीच्यांबद्दल तेवढं माहिती नाही. तुम्हाला जर हे प्रॅक्टिकलमध्ये पाहायचं असेल तर मी दाखवू शकतो. नंतर एक वेगळं सेक्शनच ठेवू प्रॅक्टिकलसाठी. ठीक आहे, तर इम्पॉर्टन्स ऑफ मेल. मेलचं इम्पॉर्टन्स काय किंवा ईमेलचं विशेषतः इम्पॉर्टन्स काय? इट इज अ फास्टर वे ऑफ कम्युनिकेशन. खूप वेगवान असं कम्युनिकेशनचा प्रकार आहे. ओके, व्हॉट्सअपवर जसं आपण फास्टमध्ये मेल पाठवतो तर त्याच पद्धतीचं हे फास्ट आहे. थोडासा वेळ लागेल म्हणा, एक 4-5 सेकंदाचा, परंतु स्पीड इफ यू कम्पेअर यू डोंट फाइंड मच डिफरन्स इन दिस स्पीड ऑफ 2 ॲप्लिकेशन्स, एक ईमेल आणि दुसरं व्हॉट्सअप. आणि त्यामुळे काय होतं, मेल आपला टाईम सेव्ह होतो ईमेल फास्टमध्ये जात असल्यामुळे. पूर्वीच्या काळामध्ये लेटर पाठवलं जायचं, ते लेटर तिकडे पोहोचण्यासाठी 8 दिवस लागायचे आणि तिकडून लेटर त्याने पाठवलं जातं परत 8 दिवस, म्हणजे जवळपास 16-17 दिवस त्याच्यामध्ये जात होते. तर आता तसं राहिलं नाही. ओके, तर हे ईमेलमुळे फास्ट कम्युनिकेशन होतं. देन ग्लोबल कम्युनिकेशन. ओके, वर्ल्ड ओव्हर कुठेही एखादा व्यक्ती असेल
and if you know the email ID of that person, then you can communicate with that person. ओके, त्या व्यक्तीसोबत कम्युनिकेशन करू शकता जगामध्ये कुठेही. त्यानंतर इंटरॅक्टिव्ह म्हणजेच टू वे कम्युनिकेशन आहे. लेटर्सच्या बाबतीमध्ये कसं आहे, वन वे कम्युनिकेशन असतं, म्हणजे तुम्ही फक्त माहिती पाठवू शकता, रिसिव्ह नाही करू शकत. रिसिव्ह करण्यासाठी खूप वेळ लागतो. परंतु यावर मात्र टू वे कम्युनिकेशन मीन्स ताबडतोब तुम्हाला इंटरॅक्शन मिळते किंवा समोरच्याचा रिप्लाय फीडबॅक मिळतो, म्हणजे टू वे कम्युनिकेशन आहे. ओके, इट कॅरीज हे काय काय घेऊन जाऊ शकते किंवा आणू शकते, तर पिक्चर्स, फोटो, व्हिडिओज, डॉक्स मीन्स डॉक्युमेंट्स, त्यानंतर ॲडिओ मीन्स म्युझिक, टेक्स्ट सिम्पल किंवा हायपर टेक्स्टसाठी तुम्हाला प्रोग्रॅमिंगचं नॉलेज पाहिजे. त्यानंतर इट स्टोअर्स ऑर सेव्स मेसेजेस ऑन द वेब अँड इझिली ॲक्सेसिबल एनिव्हेअर एनी टाईम. ओके, त्या जीमेलची जी वेबसाईट असते किंवा रेडिटमेलची जी वेबसाईट असते किंवा याहूची जी वेबसाईट असते, त्या वेबसाईटवर आपला सगळा डाटा, आपले सगळे मेसेजेस हे ॲटोमॅटिकली स्टोअर किंवा सेव्ह केले जातात. आणि आपण आपल्याला ज्या वेळेस या मेलची गरज आहे त्यावेळेस आपण इंटरनेटसोबत ती डिव्हाइस कनेक्ट करून तो मेल ओपन करून पाहू शकतो, कुठेही कधीही, एनी टाईम एनिवेअर, कुठेही. त्याचबरोबर सेंड टू वन ऑर मल्टिपल ॲट अ टाईम, एका वेळी एका व्यक्तीला किंवा एका वेळी एकापेक्षा जास्त व्यक्तीला, 500 व्यक्तींना सुद्धा तुम्ही ते मेल पाठवू शकता. आम्ही तर आपल्या कॉलेजमध्ये उन्हाळ्यामध्ये आम्ही वेबिनार घेतले, तर त्यावेळेस 1000-2000 लोकांना सुद्धा मेसेजेस ॲट अ टाईम आम्ही पाठवलेले आहेत. क्विक रिप्लाय, ओके, ताबडतोब त्याचा रिप्लाय येतो समोरच्या व्यक्तीकडून, वेळ लागत नाही, पण त्याचं तिकडे तो कनेक्ट पाहिजे ईमेलला किंवा डिव्हाइसला. सिक्रेट अँड ऑथेंटिक मोड ऑफ कम्युनिकेशन, ओके, व्हॉट्सअपला तुम्ही सिक्रेट किंवा ऑथेंटिक मोड म्हणू शकत नाही. ऑथेंटिक मीन्स जो की बऱ्याचशा ठिकाणी ग्राह्य धरला जातो किंवा महत्त्वाचं धरलं जातं. ओके, ऑथेंटिक मीन्स रिलायबल, ज्याच्यावर तुम्ही भरोसा ठेवू शकता. तर असं भरोसा ठेवण्यासारखा हा मेल आहे. व्हॉट्सअपवर तुम्ही भरोसा ठेवसाल याची गॅरंटी कमी आहे, कारण व्हॉट्सअप त्याला काय आपण पासवर्ड वगैरे देत नाही, आणि त्यामुळे कोणीही तुमचं व्हॉट्सअप ओपन करू शकतो आणि त्याच्यामधून मेल सेंड करू शकतो तुमच्या नावाने. त्यामुळं त्याला ऑथेंटिक कम्युनिकेशन म्हणलं जात नाही. ओके, पण ईमेल मात्र तुम्ही ज्याला पाठवला त्याने तो पासवर्ड टाकल्याशिवाय त्याला तो दिसणार नाही किंवा दुसरं कोणालाही दिसणार नाही, म्हणून याला ऑथेंटिक मोड ऑफ कम्युनिकेशन म्हणतात. पण याचेही हॅक होण्याचे चान्सेस असतात. तुम्ही मध्येच कधीतरी न्यूज ऐकली असतील की कोणाचा ईमेल आय डी हॅक झाला आणि त्याच्या ईमेलहून दुसरे मेसेज गेले. काही जणांचं ट्विटर अकाउंट हॅक झालं, फेसबुक अकाउंट हॅक झालं. तसंच ईमेलसुद्धा हॅक होण्याचे चान्सेस असतात. पण जर आपण व्यवस्थित काळजी घेतली, लॉग आउट वगैरे जर होत राहिलो प्रत्येक डिव्हाइसमधून, आणि आपल्या ज्या डिव्हाइसवर आपण ईमेल आय डी ओपन करतो त्या याच्यावर जर अँटीव्हायरस वगैरे जर असेल, तर ते पण एक सेक्युअर, सेफ असं ॲप्लिकेशन आहे. त्यानंतर याला प्रेफरन्स कुठे मिळतो, तर फॉर इंटरनल अँड एक्सटर्नल बिझनेस कम्युनिकेशन. बिझनेसमध्ये याला खूप प्राधान्य आहे. ओके, आपल्या मित्रांमध्ये मात्र आपण ईमेलच्या ऐवजी व्हॉट्सअपसारखं ॲप्लिकेशन वापरतो, पण बिझनेस लेवलला व्हॉट्सअप वापरत नाही. बिझनेस कम्युनिकेशनसाठी विशेषतः मग ते कंपनीमधल्या कर्मचाऱ्यांमध्ये असो किंवा एका कंपनीच्या दुसऱ्या कंपनीसोबत असेल, दुकानदारांसोबत वगैरे, तर त्यासाठी हा मेल वापरला जातो एक्सटर्नल आणि इंटरनल कम्युनिकेशनसाठी. तर बिझनेस इन्क्वायरी करायची असेल, एखाद्या प्रोडक्टची इन्क्वायरी करायची असेल तर हा मेल वापरतो. कन्फर्मिंग ऑर्डर्स, एखाद्या ऑर्डरचं कन्फर्मेशन द्यायचं असेल तर मेल वापरतात. सेंडिंग प्रेस रिलीज, प्रेसला जर काही पाठवायचं, प्रेस मीन्स न्यूज जर एखादी पाठवायची असेल त्यासाठी मेल वापरतात. अनाऊन्सिंग सेल्स प्रमोशन्स, तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या डिव्हाइसवर एक प्रमोशन नावाचं एक ऑप्शन मिळतं, तुम्हाला दुसऱ्या साईडमध्ये दाखवलं मी. तर त्यामध्ये वेगळ्या वेगळ्या कंपन्या आपल्याकडे आलेल्या नवीन प्रोडक्टचं किंवा प्राईस कमी झालेल्या प्रोडक्टचं, फीचर्सचं हे प्रमोशन करतात मेलच्या मार्फत. त्यासाठी मेल वापरतात. एक्सप्लेनिंग प्राईस चेंजेस, ओके, प्राईस कमी झाली तर तेही सांगण्यासाठी मेल वापरतात. अपडेटिंग स्क्रिप्ट्स, ओके, जर काही चेंजेस झाले असतील तर ते चेंजेससुद्धा मेलच्या मार्फत पाठवले जातात. तर त्यासाठी युनिक आय डी असतो. हा जनरली आपल्या ईमेलचा डेस्कटॉप व्ह्यू आहे. डेस्कटॉपवर आपला ईमेल असा दिसतो. ओके, याच्यामध्ये ह्यामध्ये हा प्रायमरी मेल आहे. प्रायमरी मेल म्हणजे आपले जे महत्त्वाचे मेल असतात, ओके, त्याला प्रायमरी मेल म्हणायचं.
त्यानंतर सोशल मेल, म्हणजे जर तुमचा ईमेल आय डी तुमच्या फेसबुक किंवा ट्विटर, ओके, या अशा ॲप्लिकेशन, इंस्टाग्राम याच्यासोबत जर कनेक्ट असेल तर अशा वेळेस तुम्हाला हे ॲप्लिकेशन कामी येते किंवा तिथं हे मदतीला येते. ओके, सोशल न्यूज वगैरे. त्यानंतर प्रमोशन, तुम्हाला जे मी आताच सांगितलं की एखाद्या कंपनीचं जर प्रमोशन करायचं असेल तर ते प्रमोशन कुठे करतात, तर ते त्याचे मेल्स तुम्हाला इथे सापडतात. एखाद्या माझ्याकडे ते फ्लिपकार्टला मी हा ईमेल आय डी दिलेला आहे, सॅमसंगला हा ईमेल आय डी दिला आहे, म्हणून त्यांचे मेसेजेस मला याच्यावर येतात, ॲमेझॉनचे वगैरे. ओके, आता हा फोरम जो आहे हा नवीन आला, जर तुम्ही एखादा फोरम जॉईन केला असेल तर तुम्हाला तो ईमेल आय डी येतात, अदरवाईज येत नाही. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही ही तशी पाहू शकता, कंपोज नावाचं बटन आहे. यामध्ये तुम्ही पूर्वीच्या काळी तशी ॲड्रेस नावाचं बटन यायचं. ओके, ॲड्रेस बुक, आणि त्याच्यामधून तुम्हाला आधी ॲड्रेस मीन्स कोणाला मेल पाठवायचा त्याचा ईमेल आय डी सिलेक्ट करावा लागायचा, आणि नंतर राईट मेल किंवा कंपोज मेलमध्ये जाऊन तो मेल लिहून पाठवावा लागायचा. आता यांनी त्याच्यामध्ये चेंजेस केले, यांनी डायरेक्ट कंपोजचं बटन दिलं. तुम्ही कंपोजच्या बटनला क्लिक केल्याच्या नंतर तिथे जर तुम्ही सुरुवातीचे काही लेटर्स जर टाकला तर त्याचा ईमेल आय डी ॲटोमॅटिकली दिसतो तुम्हाला, आणि तुम्ही त्याच्यावर क्लिक करू शकता. ओके, आता हा नवीन त्यांनी फीचर्स तयार केले. त्यानंतर हा आहे इनबॉक्स. इनबॉक्समध्ये तुम्ही तुम्हाला आलेले सगळे मेल याच्यामध्ये सापडतात इनबॉक्समध्ये. त्यामध्ये स्टार नंतर आहे, स्टारमध्ये तुम्ही ही जागा पाहत असाल. ओके, इथं एक स्टार आहे किंवा या पूर्ण लाईनमध्ये स्टार आहेत. ओके, याला जर तुम्ही स्टार करून ठेवला तर जेवढे तुमचे स्टार केलेले मेसेज आहेत ते तुम्हाला ॲट अ टाईम तशी दिसून येतात. स्नूज, हा जो स्नूज आहे तर या स्नूजमध्ये तुम्ही टायमर लावून मेल ठेवू शकता. ओके, एखादा मेल जर पाठवायचं असेल तर त्याचं टायमर वगैरे ठेवून तुम्हाला पाठवायला येते. हा आहे इम्पॉर्टंट मेल. तर तुम्ही याच्यावर जर क्लिक केलं तर हे असं जर हे येलो मार्क केलेले जेवढे मेल आहेत, हा एक आहे, इथे एक आहे. ओके, तर हे येलो मार्क केलेले मेल हे ॲटोमॅटिकली तुम्हाला सगळे शो करतात पुढे इम्पॉर्टंटमध्ये. त्यानंतर सेंट आहे. सेंट म्हणजे तुम्ही जे मेल पाठवता त्याचा बॉक्स आहे, जेवढे मेल तुम्ही पाठवले असतील ते तुम्हाला इथे सापडतील. त्यानंतर आहे ड्राफ्ट. ओके, तर ड्राफ्ट्समध्ये तुम्ही मेल टाईप करून सेव्ह करू शकता, आणि नंतर कधीतरी पाठवायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही पाठवू शकता. तर मेसेज सेव्ह करून ठेवण्याचं ठिकाण, ओके, तयार झालेले मेसेज पण पाठवायचा नाही, त्यावेळेस तुम्ही ड्राफ्टमध्ये ठेवू शकता. हे कॅटेगरी जे आहेत ते कॅटेगरी तुम्हाला वर ऑलरेडी दिसत आहेत, प्रायमरी, सोशियल, प्रमोशन आणि फोरम, ह्याच कॅटेगरी दिसतात. त्यानंतर जंक मेल. ओके, जंक आणि अजून एक कुठला तरी मेलचा प्रकार तुम्हाला पुढच्या स्लाईडमध्ये कळेल. हे मेल जे आहेत ते तुम्ही जर त्याला काही मेलला जर तुम्ही कॅटेगराईज केलेत तर त्यामध्ये ते सापडतात तुम्हाला. ओके, त्यानंतर ट्रॅश म्हणून पण एक आहे फोल्डर. तर ट्रॅश फोल्डरमध्ये तुम्ही जे डिलीट केलेले मेल असतात ते डिलीट केलेले मेल 30 दिवसासाठी त्या ट्रॅश फोल्डरमध्ये तुम्हाला सापडतात. पूर्वीच्या काळी हेच मेल खूप वेळ सापडायचे होते, खूप वेळ म्हणजे 60 दिवस 90 दिवस सापडत होते, पण आता त्यांनी ती मर्यादा कमी केली आणि ते आता 30 दिवसापर्यंत तुमच्या ट्रॅश या फोल्डरमध्ये सापडतात. ओके, त्यानंतर तुम्हाला जर गुगल मीट माहिती आहे, गुगल मीटवर तुम्ही बरेच क्लास जॉईन करता, तर तुम्ही इथून सुद्धा गुगल मीट सुरू करू शकता. ओके, आणि जर जॉईन करायचं असेल तर तुम्ही गुगल मीट इथून जॉईन करू शकता. ओके, हा माझा स्वतःचा ईमेल आय डी आणि माझा फोटो आहे. आणि तुम्हाला जर लाईव्ह चॅट करायचं असेल, पूर्वीच्या काळामध्ये तुमच्यासारखं व्हॉट्सअप वगैरे काही नव्हतं. ओके, 10-15 वर्षाखाली, त्यावेळेस काय केलं जायचं, तर इथे खाली तुम्हाला तुमच्या मित्रांची लिस्ट दिसते, जे मित्र ऑनलाईन आहेत. ऑनलाईनचा अर्थ काय होतो, ऑनलाईन म्हणजे जे इंटरनेटवर किंवा ईमेलवर कनेक्ट आहेत अशांची लिस्ट तुम्हाला तिथे दिसते. आणि मग अशा वेळेस या लिस्टला काय केलं जायचं, त्याला जर क्लिक केलं, तुम्ही क्लिक केल्यावर एक मेसेज जातो समोरच्या व्यक्तीला की श्रीकांत पुरी तुमच्यासोबत कम्युनिकेशन करू इच्छितो, आणि त्याने जर येस केलं किंवा त्याने जर माझं कम्युनिकेशनचे रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली तर आम्ही दोघं जणं, तुम्ही जसं व्हॉट्सअपवर चॅटिंग करता, ओके, एकमेकाला मेसेज पाठवता, तशा प्रकारचं तुम्ही चॅटिंग इथे सुद्धा करू शकता. ओके, ही सुविधा खूप जुनी आहे आणि आजही ती उपलब्ध आहे. ऑनलाईन असलेल्यांची लिस्ट तुम्हाला इथे दिसते, त्याला तुम्हाला क्लिक करावं लागेल. क्लिक केल्याच्यानंतर समोरच्याला मेसेज जातो ॲक्सेप्ट करा म्हणून, आणि ॲक्सेप्ट केल्याच्यानंतर तिथून त्याचा रिप्लाय येईल आणि मग तुम्ही तुमचं कम्युनिकेशन सुरू करू शकता. ओके,
ह्या साईडला हे सेटिंग वगैरे आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ नका, काही तुम्हाला कळणार नाही. आणि हा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला गुगल ड्राईव्ह सापडतो. ओके, तर हा गुगल ड्राईव्ह काय असतो तो आपण नंतर एक वेळ पाहू. तर शक्यतो तुम्ही जाऊ नका त्याच्यामध्ये, कारण की तुमच्या लेवलवर ते अपेक्षित नाही आहे. ठीक आहे, तर हे झालं या स्लाईडबद्दल. पुढच्या स्लाईडमध्ये आपण मेल कंपोज करतो. की ही स्लाईड तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मेल कंपोज करताना विच आर द सेगमेंट्स और विच आर द इंटिग्रेट काय म्हणतात आपण त्याला, पॉईंट्स और टॉपिक्स की दॅट यू हॅव टू इन्क्लूड इन युअर मेल. कोणते कोणते टॉपिक्स याच्यामध्ये इन्क्लूड करावे लागतात. तर ते म्हणजे सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला टू लिहावं लागेल. ओके, टू म्हणजे कोणाला तुम्ही मेल लिहित आहात. ॲक्च्युली तो फ्रॉमने सुरू होतो, तुम्हाला समोरच्या स्लाईडमध्ये दाखवलं मी. ज्याला कोणाला तुम्हाला पाठवायचं आहे त्याचा ॲड्रेस इथे येईल. ओके, त्याचा ईमेल आय डी इथे येईल. त्यानंतर सी सी मीन्स कॉपी टू, तुम्हाला ही कॉपी कोणाला पाठवायची आहे. ओके, पहिल्या व्यक्तीला तर पाठवलीच, पण त्याच्यासोबत अजून दुसरं कोणाला पाठवायचे आहे का, त्याचे ईमेल आय डी इथे येतील, जेवढे पाहिजे तेवढं. त्यानंतर बी सी सी मीन्स ब्लाइंड कॉपी टू. आता हा बी सी सी खूप महत्त्वाचा प्रकार आहे. बी सी सी जर तुम्ही सी सीमध्ये जर नाव टाकलं तर त्या टूवाल्याला सी सीमधले नावं दिसतील. ओके, ईमेल आय डी दिसतील, आणि सी सीवाल्याला टूमधले नावं दिसतील. पण जर तुम्ही एखाद्याचं नाव बी सीमध्ये टाकलं, म्हणजे ईमेल आय डी जर बी सीमध्ये टाकला, ओके, बी सी सी, तर काय होईल की तुमचा ईमेल आय डी या बी सी सीमध्ये टाकलेला ईमेल आय डी या सी सीलाही दिसणार नाही आणि टूलाही दिसणार नाही. ओके, पण बी सीवाला हा सी सीही पाहू शकतो आणि टूही पाहू शकतो. म्हणजेच काय, म्हणजे हा याच्यामध्ये टाकलेलं नाव या दोघांसाठी ब्लाइंड असतं, ब्लाइंड कॉपी. ओके, हे कुठे काय मिळतं, जर तुम्हाला काही प्रूफ म्हणून पाहिजे असेल, ओके, की बाबा मी त्याला लेटर पाठवलं होतं, समोरचा म्हणतो की पाठवलंच नाही, अशा वेळेस तुम्ही या बी सी सी ज्याला पाठवलं आहे त्याच्या ईमेल आय डीवर जाऊन हे कन्फर्म करू शकता की हे लेटर या वरच्या लोकांना पाठवलं होतं का. ओके, त्यानंतर आहे सब्जेक्ट लाईन. सब्जेक्ट महत्त्वाचा असतं, तुम्हाला माहीतच आहे. यामुळे काय होतं की मेल कशाबद्दल आहे, लांबलचक मेल असतो, 1 पेज 2 पेज 3 पेज, तेवढा मोठा मेल वाचायला कोणाकडे टाईम नसतो. मग अशा वेळेस सब्जेक्टमध्ये वाचून त्यांना कळतं की मेल कशाबद्दल आहे. ही जी ओपन स्पेस आहे एवढी, तर ही ओपन स्पेस आहे तुम्हाला मेसेज लिहिण्यासाठी. ओके, तुम्हाला काय लिहायचं त्याच्यामध्ये ते लिहू शकता. हे अंडू आणि रिडू आहे, म्हणजे टाईप करताना जर मिस्टेक झाली तर तुम्ही बॅक जाऊ शकता, आणि याने तुम्हाला जर वाटत असेल की ते आपण कट केलेलं परत पाहिजे असेल तर याला रिडू म्हणतात. त्यानंतर सायन्स सेरिफ, ओके, माहिती नाही काय ते. त्यानंतर हे टी टी, त्याच्यामध्ये फॉन्ट तुम्ही निवडू शकता, लहान, स्मॉल, लार्ज वगैरे वगैरे. काही शब्द तुम्हाला जर बोल्ड करायचे असतील तर ते बोल्ड करू शकता. इटाली साईज करायचं असेल तर इटाली साईज करू शकता. काही शब्दांना अंडरलाईन करायचं तर अंडरलाईन करू शकता. ओके, त्याचा फॉन्ट चेंज करू शकता, सॉरी, कलर चेंज करू शकता. या इथे ऑप्शन आहेत, या ऑप्शनने कलर चेंज होतो. त्यानंतर त्याची अलाइनमेंट ठरू शकते, म्हणजे डाव्या साईडला सगळे लाईन्स घ्यायच्या का, उजव्या साईडला सगळ्या लाईन्स घ्यायच्या का, सेंटरमध्ये ठेवायच्या. त्यानंतर तुम्ही पॉईंट्सला नंबर देऊ शकता. ओके, किंवा पॉईंट्सला काही चिन्ह देऊ शकता. ओके, ते काही मधल्या लाईन्स साईडला, वरच्या लाईन्स पुढे वगैरे वगैरे. कोटेशन मार्क द्यायचं असेल तर कोटेशन मार्क. ओके, किंवा हे जर तुम्हाला ते लिहिलेल्या शब्दाला जर आतून स्ट्राईक करायचं असेल, आतमधून जर रेश मारायचं असेल तर ते, ओके, हे शब्द खोडायचे असतील वगैरे वगैरे. त्यानंतर हे आहे सिग्नेचर लाईन. हे सगळं मी तुम्हाला प्रॅक्टिकली नंतर घेणार आहोत. हे आहे सिग्नेचर लाईन, म्हणजे याच्यामध्ये जर हे टाईप करून जर तुम्ही एखादी गोष्ट लिहिली तर प्रत्येक मेलच्या शेवटी तुम्ही जे काही लिहिसाल ते सगळे मेलच्या शेवटी यामध्ये जे लिहिलं ते ॲटोमॅटिकली येईल. ओके, तुमचं नाव जर तुम्ही टाईप करून ठेवलं तर ते नाव प्रत्येक मेलच्या शेवटी ॲटोमॅटिकली येईल. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रकार आहे. हा म्हणजे एक तर तुम्ही तुमचा मेल प्रायव्हेट करू शकता, आणि त्याचबरोबर तो मेल किती दिवसासाठी समोरच्याला दिसेल हे ठरवू शकता. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर तुमचा मेल एकाच व्यक्तीला पाठवायचा असेल, दुसऱ्या व्यक्तीला पाठवायचा नसेल, अशा वेळेस काय करायचं की हे टायमर लावून त्याला पाठवायचं. त्याला पाठवल्याच्या नंतर तो मेल फॉरवर्ड करू शकत नाही, दुसरं कोणालाही पाठवू शकत नाही. ओके, तो फक्त त्याच्या पुरताच राहतो. आणि याच्यामध्ये काही पासवर्ड वगैरे येतात, ते कॅप्चा वगैरे येतात, आणि ते कॅप्चा टाकल्याशिवाय हा मेल पूर्ण होतही नाही. ओके, तर हे याचं सिक्रेट आहे.
आणि हा मेल तुम्ही जर 7 दिवसासाठी ठेवला तर फक्त त्याच्या इनबॉक्समध्ये 7 दिवसच राहतो. 7 दिवसानंतर ॲटोमॅटिकली हा मेल डिलीट होऊन जातो. ओके. हे ईमेल अटॅच करायचं असेल तर ईमेल अटॅच करू शकता तुम्ही इथून. त्यानंतर गुगल ड्राईव्ह जे तुम्हाला सांगितलं त्या गुगल ड्राईव्हमधून जर काही अटॅच करायचं असेल तर ते इथून तुम्ही अटॅच करू शकता. पूर्वीच्या काळी हे स्माइली नव्हत्या, पण आता हे यांनी स्माइलीसुद्धा दिल्या. एखादी लिंक जर अटॅच करायची असेल तर तुम्ही इथं अटॅच करू शकता. एखादी फाईल अटॅच करायची असेल, व्हिडिओ किंवा डॉक्युमेंट वगैरे वगैरे तर तुम्ही इथून अटॅच करू शकता. ओके. याचा फॉन्ट चेंज करणं वगैरे. आणि हा जो आहे हा पार्ट, या पार्टला तुम्ही टायमर लावू शकता. टायमर म्हणजे रात्री 12 वाजता जर एखाद्याला विश करायचं आहे तुम्हाला बड्डेचं, तर तुम्ही इथेशी जाऊन 12चा टाईम रात्रीचा देऊ शकता आणि बरोबर 12 वाजता तो मेल त्याला ॲटोमॅटिकली जातो. ही एक सुविधा यांची आहे. आणि इथे जर सेंडवर जर क्लिक केला तुम्ही तर डायरेक्ट तो मेल सेंड होतो. आता हाच पार्ट आपल्याला परत पाहायचा. पूर्वीच्या काळामध्ये ॲड्रेस बुक नावाचं फोल्डर यायचं, पण आता तशी कंपोज नावाचं फोल्डर आलेलं आहे, आपण पाहिलं. त्यानंतर अटॅचमेंट्स एक भाग असतो ईमेलचा जो की सगळ्यात खाली असतो. त्याच्यामध्ये तुम्ही डॉक्युमेंट अटॅच करू शकता, PDF फाईल अटॅच करू शकता, एक्सेलची शीट अटॅच करू शकता, PPT अटॅच करू शकता, इमेज, ऑडिओ, व्हिडिओ वगैरे वगैरे टेक्स्ट वगैरे अटॅच करू शकता. त्यानंतर प्लेन टेक्स्ट किंवा HTML ईमेल लिहू शकता. त्यानंतर डिलीटिंग अ मेसेज, तो मेसेज डिलीट करू शकता आणि डिलीट केल्यानंतर ट्रॅश नावाच्या फोल्डरमध्ये जातो आणि 30 दिवसासाठी तो तुम्हाला राहू शकतो. पुढचे 30 दिवस तुम्ही तो पाहू शकता परत. त्यानंतर फॉरवर्डिंग अ मेसेज. ओके. मेसेज फॉरवर्ड करण्याचं पण बटन तुम्हाला मिळतं. हे पाहायचं राहिलं आपलं, पण काय हरकत नाही, पुढे बघू. त्यानंतर जंक मेल आणि स्पॅम फोल्डर. ओके. तर जंक फोल्डर आणि स्पॅम फोल्डरमध्ये तुम्हाला नको असलेले मेल, त्याला स्पॅमचं ऑप्शन जर सिलेक्ट केला तर ॲटोमॅटिकली ते मेल हे स्पॅम फोल्डरमध्ये जातात. विशेषतः ॲडव्हर्टायझिंग ज्या असतात त्या याच्यामध्ये येऊन जमा होत असतात. सोशल अँड प्रमोशन्स. ओके. विशेषतः सोशलचं मी तुम्हाला सांगितलं की फेसबुक वगैरे जे असतं, फेसबुक किंवा इंस्टाग्राम, ट्विटर, त्याचे मेल त्याच्यामध्ये येतात. आणि प्रमोशनमध्ये बिझनेस प्रमोशन वगैरे वगैरे असेल तर ते त्यामध्ये येतात. रिप्लाईंग टू अ मेसेज, रिप्लायचं ऑप्शन मिळतं, तुम्हाला माहीतच आहे ते. ओके. आता आपण प्रिकॉशन्स काय घ्यायला पाहिजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत, त्यामुळे मी फास्ट घेतो. फॉर्मल लँग्वेज यूज करायला पाहिजे जर तुम्ही ऑफिशियल लेटर लिहित असाल तर. आणि फ्रेंडला लिहित असाल तर फ्रेंडली लँग्वेज तुम्ही यूज करू शकता, किंवा रिलेटिव्हला जर लिहित असाल तर ओके हाय हॅलो वगैरे वापरू शकता, परंतु ऑफिससाठी तुम्ही हाय हॅलो वापरू शकत नाही. त्यानंतर अवॉइड लॉंग मेसेजेस. हे लांबलचक मेसेजेस शक्यतो टाळा, कारण की लोकांना लांब मेसेजेस वाचणं आवडत नाही. ओके. तुमच्या एजमध्ये तुम्हाला टाईम मिळतो त्यामुळे तुम्ही वाचू शकता, परंतु जे लोक सर्व्हिसमध्ये असतात त्यांना टाईम मिळत नाही आणि मग तो टाळतात लॉंग मेसेज वाचण्याचा. त्यानंतर मेक द मेसेज इंटरेस्टिंग इफ इट इज लॉंग. ओके. मग काय करा, तर त्याला इंटरेस्टिंग बनवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे लोक वाचत राहतील. डोंट स्किप सब्जेक्ट लाईन. ओके. जे की सब्जेक्टसाठी दिलेली लाईन आहे ती अवश्य लिहा, नाहीतर पूर्ण लेटर वाचायला कोणाला वेळ नसतो. आणि जर तुम्ही सब्जेक्टची लाईन जर वाचली तर तुम्हाला समोर कळून येईल की यामध्ये काय काय आहे. ओके. तो गेस करू शकतो. नंतर यूज अटॅचमेंट वापरा ओनली इफ इट इज मस्ट. जर गरजेचं असेल तर, अदरवाईज शक्यतो अटॅचमेंट वापरू नका. त्याचं कारण काय, डाउनलोडिंगचे प्रॉब्लेम येतात, नेटवर्क प्रॉब्लेम येतात, आणि त्याचबरोबर अटॅचमेंट कॅरीज व्हायरससुद्धा येतो अटॅचमेंटच्या माध्यमातून. तुम्हाला अनुभव असेल, एखादं फाईल अटॅच करण्यासाठी तुम्ही जाता आणि दुसरंच काहीतरी डाउनलोड होतं, तर असे प्रॉब्लेम येऊ शकतात. आणि बऱ्याचशा डिव्हायसेसमध्ये ज्या फॉर्मॅटचं ते सॉफ्टवेअर पाहिजे अटॅचमेंट ओपन करण्यासाठी ते नसतं पण अटॅचमेंट, तर अशा वेळेस शक्यतो अटॅचमेंट टाळा. जर गरजेचं असेल तर नक्की पाठवा. डोंट यूज इट टू अटॅक ऑर अब्यूज समोन. ओके. ईमेलचा वापर दुसऱ्यांना क्रिटिसाइज करण्यासाठी, दुसऱ्यांना शिवीगाळ करण्यासाठी करू नका. डोंट राईट इल्लिगल ऑर अनइथिकल इन्फॉर्मेशन. इल्लिगल मीन्स बेकायदेशीर आणि अनइथिकल मीन्स अनैतिक अशी इन्फॉर्मेशन समोरच्याला पाठवू नका. त्याचं कारण आहे, इट इज अंडर वॉच बाय गव्हर्नमेंट. तुमच्या प्रत्येक मेलवर गव्हर्नमेंटची वॉच असते, जरी ते सांगत नसतील तरी. पोलिसची वॉच असते, सायबर सेल तुम्ही नाव ऐकलं असेल. त्याचबरोबर ईमेल कंपन्यांची सुद्धा वॉच असते. जीमेलवर तुम्ही जे पाठवता ते जीमेलच्या ओनरला माहीत असतं. ओके. तर त्यांचा वापर करत नाही ते सोडून द्या. त्यानंतर डिलीटेड मेसेजेस कॅन बी रिट्राईव्ड. डिलीट केलेले मेसेजसुद्धा या गव्हर्नमेंटला आणि कंपन्यांना अधिकार असतात. तुम्ही 5 वर्षाखाली डिलीट केलेला मेलसुद्धा ते शोधून काढू शकतात.
त्यामुळे अशा चुकीचे किंवा वाईट मेल पाठवणं हे खूप वाईट गोष्ट आहे, ते शक्यतो टाळा. यूज BCC म्हणजे ब्लाइंड कॉपी. कशासाठी? इफ यू वॉन्ट समवन ॲज अ विटनेस. तर तुम्हाला साक्षीदार पाहिजे असेल तर अशा वेळेस तुम्ही ब्लाइंड कॉपीचा वापर करा. ओके, तुम्हाला तुमच्या एक्झाम्सचं तुमच्या बुकमध्ये 5 क्वेश्चन्स दिलेले आहेत. ओके, आउट ऑफ देम आय हॅव गिव्हन 4 हिअर. 4 इथे दिलेले आहेत मी प्रश्न. तर फर्स्ट आहे, राईट ॲन ईमेल टू युअर मॅनेजर रिक्वेस्टिंग परमिशन टू क्लेम 1 डे ऑफ सिक लीव झालं ते सिक लीव LEAVE लीव. यू आर फीलिंग अनवेल अँड सफरिंग फ्रॉम फेवर. ओके, प्रश्न बरोबर लिहिण्यात आला नाही. तर तुम्हाला तुमची तब्येत बरोबर नाही आणि अशा वेळेस तुम्हाला 1 दिवसाची सुट्टी पाहिजे आहे, तर तुम्ही मेल लिहा. ठीक आहे, तर आम्ही माझ्या ईमेल ID वर लिहिलेला आहे, माझ्या ईमेलवरून तयार केलेला आहे मेल. तर हा आहे माझा ईमेल ID पाठवणाऱ्याचा. हा आहे ज्याला मी पाठवला त्याचा. आता ब्रँच मॅनेजरला लिहा म्हटल्यामुळे मॅनेजरला लिहा, त्यामुळे मी ब्रँच मॅनेजर असा खोटा ईमेल ID तयार केला. हे काही खरा नाही आहे किंवा कोणाला लेटर गेलेलं नाही आहे. त्यानंतर ह्या सब्जेक्ट लाईन आहे, ही सब्जेक्ट लाईन लिहिली मी. ओके, टू गेट अ लीव फॉर 1 डे ऑन त्या दिवशी. त्यानंतर मी डेट टाकली. ॲक्च्युली या डेटचा काही तशी गरज नसते, कारण की तुम्हाला दुसऱ्या मेलमध्ये दिसेल की ऑलरेडी डेट तशी येत असते. ठीक आहे, त्यानंतर त्याचा ॲड्रेस मी परत लिहिला बँक मॅनेजरचा, ज्याच्याकडून मला सुट्टी पाहिजे आहे. आणि त्यानंतर मी मॅटर लिहिला सॅल्युटेशन देऊन डिअर सरच्या नंतर. डिअर सर लिहू शकता किंवा रिस्पेक्टेड सर लिहू शकता, रिस्पेक्टेड मॅडमसुद्धा लिहू शकता. तर मी कोण आहो, XYZ आय एम सफरिंग फ्रॉम कोल्ड अँड फेवर. ओके, माझी तब्येत बरोबर नाही. द फिजिशियन फिजिशियनने काय केलं आहे, प्रिस्क्राईब केलं आहे सम मेडिसिन अँड ॲडव्हर्टाइज्ड मी टू टेक रेस्ट फॉर 1 डे. आणि मला सल्ला दिला की तुम्ही 1 दिवसासाठी आराम करा. देअरफॉर आय रिक्वेस्ट यू टू ग्रँट मी अ 1 डे लीव ऑन 12th ऑक्टोबर 2020. ओके, या दिवशी मला 1 दिवसाची रजा मंजूर करा. विथ रिगार्ड्स म्हणा किंवा थँक्यू म्हणा, दोन्ही कुठलंही चालतं. आणि त्याखाली XYZ म्हणजे माझं नाव, माझी पोस्ट कॅशियर आणि त्यानंतर माझा ॲड्रेस. माझा ॲड्रेस म्हणजे तुम्ही तुमच्या घरचा ॲड्रेस देऊ शकता, पण ब्रँचचा मी ॲड्रेस दिला. ठीक आहे, हाच मेल पाठवल्याच्या नंतर कसा दिसतो, मी मोबाईलवरून पाठवला, तो मोबाईलचा व्ह्यू आहे हा. तर सर्वात वर तुमचा सब्जेक्ट गेला ॲटोमॅटिकली. ओके, आणि त्या सब्जेक्टच्या खाली हे माझं नाव आलं आणि त्याच्या खाली मी हा मेल कोणाला पाठवला तो आला. मी याचे डिटेल्स मागितल्यामुळे इथे माझा ईमेल ID तुम्हाला दिसेल आणि त्याखाली ब्रँच मॅनेजर जो मी खोटा ईमेल ID टाकला तो पण दिसेल. ओके, त्यानंतर ही डेट ॲटोमॅटिकली येते. म्हणजे मी हा डेमोसाठी जरी ईमेल ID तयार केला असेल तरी कधी केला, तर 31 ऑक्टोबरला केला. ओके, आणि मी तिची डेट काय टाकली होती, 11 ऑक्टोबर टाकली होती. तर हे डेट ॲटोमॅटिकली येते, म्हणजे तिची तुम्हाला डेट टाकण्याची गरज नाही, पण एक्झाममध्ये तुम्हाला डेट लिहावी लागेल. ओके, एक्झाममध्ये काय असं ॲटोमॅटिकली जनरेट होणार नाही. त्यानंतर त्या व्यक्तीचा ॲड्रेस, त्यानंतर डिअर सर आणि मेन बॉडी, नंतर विथ रिगार्ड म्हणा किंवा थँक्यू, आणि XYZ म्हणजे माझं नाव किंवा मी ज्याने ईमेल लिहिलेला आहे त्याचं नाव. हा तुमच्या एक्झामसाठी आलेला प्रश्न आहे. मागच्या एक्झाममध्ये आलेला आहे आणि बुकमध्ये दिलेला आहे, त्यामुळं हा चांगला करून घ्या. ओके, हाच एक्झाममध्ये आला आहे जो मी तुम्हाला वाचून दाखवला होता. ओके, आता जो वाचून दाखवला आहे ना तोच आहे, तो तुम्ही आरामशीर नंतर पाहू शकता. त्यानंतर हा सेकंड क्वेश्चन आहे आणि सेकंड क्वेश्चनमध्ये आहे की राईट ॲन ईमेल टू युअर ज्युनियर कलिग इन्फॉर्मिंग हिम ऑफ द अप्रोचिंग डेडलाईन फॉर द कम्प्लिटिंग द वर्क अलॉटेड टू हिम. ओके, कॉपी द मेल टू युअर मॅनेजर. म्हणजे एक कॉपी तुमच्या मॅनेजरला पाठवा आणि एक कॉपी तुमच्या ज्युनियर कलिगला पाठवा, तुमच्यापेक्षा ज्युनियर असलेला. ओके, आणि काय म्हणून पाठवायचं आहे की त्या ज्युनियर कलिगला जे काम दिलेलं आहे ते काम संपण्याची तारीख जवळ आलेली आहे आणि ते लवकरात लवकर कंप्लीट कर असं सांगायचं आहे. ओके, तर सुरुवातीला मी माझा ॲड्रेस दिलेला. ओके, फ्रॉम म्हणजे मी. ओके, माझा मी खोटा ॲड्रेस दिलेला आहे, तुम्ही खोटा देऊ शकता एक्झामसाठी. त्यानंतर टू म्हणजे लेटर कोणाला लिहायचं आहे, तर माझा ज्युनियर कलिग.
ओके, माझा ज्युनियर कलिग त्याचं नाव मी समीर ठेवलं आणि ईमेल आय डी असाच बनवला टाइमपास. आणि त्यानंतर ही कॉपी पण पाठवायची आहे. कॉपी कोणाला पाठवायची आहे? ब्रँच मॅनेजरला. म्हणून मी CC करून ब्रँच मॅनेजरचा ईमेल आय डी टाकला. हाही खोटा ईमेल आय डी आहे. ओके, पण तुम्हाला एक्झाममध्ये लिहावं लागेल असं काहीतरी मनाने तयार केलं. ठीक आहे, याला मी BC का नाही केलं? कारण BC केलं तर त्या 2 वाल्याला तो दिसणार नाही. ओके, म्हणून मी त्याला CC केलं, कॉपी 2. त्यानंतर मी सब्जेक्ट दिला रिगार्डिंग द अप्रोचिंग डेडलाईन. आणि त्यानंतर मी डेट दिली, कोणा दिवशी मी मेल लिहिली आहे ती 13 ऑक्टोबर 2020. त्यानंतर ज्याला पाठवायचा आहे माझा ज्युनियर त्याचा ॲड्रेस दिला. ओके, समीर रेड्डी, ऑफिस असिस्टंट, विप्रो प्रायव्हेट कंपनी. क्वेश्चनमध्ये नव्हतं म्हणून मी मनाने टाकला तो ॲड्रेस. त्यानंतर त्याला लेटर लिहिताना फ्रेंडली लेटर लिहायचं. त्याला असं वाटू नये की साहेब मला धमकी द्यायला येत, नोकरीवरून काढतो म्हणाले वगैरे वगैरे, असं काही वाटू नये. म्हणून लँग्वेज कशी असावी ती फ्रेंडली असावी. तर डिअर समीर, this is a friendly reminder to let you know the approaching deadline for the completion of work allotted to you. तुला जे वर्क अलॉट केलं होतं त्याची डेडलाईन जवळ येत आहे. ओके, अप्रोच होतो आहे म्हणजे जवळ येत आहे. यू मस्ट नो टू कम्प्लीट द वर्क ऑन ऑर बिफोर 15 ऑक्टोबर 2020. ओके, 15 ऑक्टोबरच्या आधी तुला ते काम पूर्ण करायचं आहे. हे लक्षात राहू दे. मी 13 तारखेला मेल लिहिला, 15 तारीख शेवटची, म्हणजे त्याच्याकडे 2 ते 2.5 दिवस आहेत काम पूर्ण करण्यासाठी. आय नो यू विल कम्प्लीट इट इन द गिव्हन टाईम. ओके, मला खात्री आहे किंवा मला माहीत आहे की तू नक्कीच दिलेल्या टाईममध्ये काम पूर्ण करशील. ओके, विथ रिगार्ड्स किंवा थँक्यू. आणि लेटर लिहिणाऱ्याचं नाव म्हणजे आपलं नाव मी असंच टाकलेलं आहे, आनंद पाटील, डेप्युटी मॅनेजर विप्रो. आता ही पोस्ट त्या समीर रेड्डीच्या पोस्टपेक्षा वरची पाहिजे, हे मात्र लक्षात राहू द्या. ओके, नाही तर समीर रेड्डीची पोस्ट वरची राहील आणि आपली पोस्ट खालची राहील तर प्रॉब्लेम येईल. वर ब्रँच मॅनेजरलाही कॉपी पाठवायची आहे. म्हणून या तिघाच्या मधली पोस्ट, ब्रँच मॅनेजरच्या खालची पोस्ट डेप्युटी मॅनेजर आणि त्याच्या खालचं ऑफिस असिस्टंट. ओके, त्यानंतर हा तिसरा क्वेश्चन आहे तुमच्या एक्झाममधला की राईट अँड ईमेल टू युअर टीचर रिक्वेस्टिंग फर्दर इन्फॉर्मेशन ऑन अ टॉपिक डिस्कस्ड इन द क्लास. ओके, क्लासमध्ये जो टॉपिक तुम्ही सुरू केला होता तर त्याच्याबद्दल मला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पाहिजे किंवा अजून थोडीशी जास्त माहिती पाहिजे, तर प्लीज ती द्या. तर यासाठी फॉर्म लिहिणाऱ्या व्यक्तीचं नाव मी ABC लिहिलं, तुम्ही तुमचं नाव टाकू शकता. त्याचं नावाने ईमेल आय डी तयार केला. त्यानंतर हा मेल पाठवला डॉक्टर चिताडे आपला एक्झाम कंट्रोलर आहे गोंडवाना युनिव्हर्सिटीचा. ओके, तर तुम्ही कोणाचंही नाव टाकू शकता, प्रोफेसरचं एखाद्या. त्यानंतर सब्जेक्ट लिहिलेला आहे रिक्वेस्टिंग फर्दर इन्फॉर्मेशन ऑन द टॉपिक दॅट इज रिपोर्ट रायटिंग डिस्कस्ड इन द क्लास. ओके, क्लासमध्ये डिस्कस केलेल्या टॉपिकवर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मिळण्याबाबत. आणि डेट दिलेली आहे 13 ऑक्टोबर 2020. आणि नंतर परत मी ज्याला मेल पाठवायचा आहे त्याचा ॲड्रेस लिहिलेला आहे टू डॉक्टर अनिल चिताडे. ओके, LNU कॉलेज चंद्रपूर. तुमच्या मनानं ॲड्रेस तयार करायचा आहे, कारण की क्वेश्चनमध्ये दिलेलं नाही. अशा वेळेस तुम्ही जो ॲड्रेस तयार कराल तो बरोबर असतो. ठीक आहे, त्यानंतर त्याला सॅल्युटेशन, डिअर सर, रिस्पेक्टेड सर वगैरे वगैरे. त्यानंतर आय एम ABC, तुम्ही स्वतः तुमचं नाव लिहू शकता. आय एम ABC, अ स्टुडंट ऑफ BCom सेकंड इयर. ओके, टुडे यू स्टार्टेड टीचिंग अस रिपोर्ट रायटिंग. ओके, तुम्ही आम्हाला आज रिपोर्ट रायटिंग शिकवलं. आय फाइंड दिस टॉपिक इंटरेस्टिंग, खूप आवडला मला टॉपिक. बट ड्यू टू द कंटिन्युअस हॉलिडेज फॉर 3 days वी कॅन नॉट मीट इन अवर क्लास. ओके, पण पुढे 3 दिवस हॉलिडे आहे म्हणून आपण क्लासमध्ये भेटू शकत नाही. देअरफॉर थ्रू दिस मेल आय वॉन्ट टू नो अबाउट द कन्क्लुडिंग पार्ट ऑफ द फॉर्मल रिपोर्ट रायटिंग. ओके, रायटिंगचं स्पेलिंग चुकलं. फॉर्मल रिपोर्ट रायटिंगचं मला माहिती पाहिजे अजून शेवट विशेषतः. आय वुड बी ग्रेटफुल टू यू, मी तुमचा आभारी राहील इफ यू सेंड मी सम एक्झाम्पल्स ऑफ रिपोर्ट रायटिंग थ्रू मेल. ओके, तर तुम्ही पाठवलं तर मी तुमचा आभारी आहो. थँक्यू किंवा विथ रिगार्ड्स, आणि त्याखाली तुमचं नाव, तुमचा क्लास आणि कॉलेजचं नाव. ठीक आहे, तर हे झालं तुमचं एक एक्झाम्पल. आता काही वेळातच तुमचं हे मीटिंग बंद होणार आहे.